रिक्षा आहे बघ, सगळं सामान पॅक झालंय. त्या आतमधल्या रूम मधून सामान घ्यायचं का? कोणतं सामान? अरे ते दुर्बीण, एअरगन, टाईपरायटर वगैरे. ते आपलं सामान नाही, कृष्णकांत सरांचं सामान आहे. अरे पण घेऊन जाऊ ना, त्यांची आठवण म्हणून. अरे ते पोलीस कंप्लेंट करतील. अरे बापरे. आणि त्यांची आठवण कशाला हवी आहे तुला? आपण काय त्यांच्या बरोबर आयुष्य काढलंय का? ते पण आहे म्हणा. बरे बलबत, तू आणलेत की कंपनीने दिलेत रे तुला? मी तर आणलेत, पण घेऊन जायची काही गरज नाही. ऋषी, काय चाललंय हे सगळं? पॅकिंग करतोय आई. कालच्या प्रकारामुळे मला मॅमनी नोकरीवरून काढलंय. सांगितलंय मला दादांनी. आणि घर ऑफिसने दिलं, त्यामुळे घर सुद्धा सोडावं लागणार आहे. सगळी चूक तुमचीच आहे. अरे सराईत गुन्हेगार सुद्धा पकडले जातात. तुम्ही दोघं आज ना उद्या गेलाच असतात ना पकडले. अगं आई, आता काय होणार आहे का बोलून यावर? बरं हे बघ, तू आता कोल्हापूरला जायचं नाहीयेस. इथे माझ्या बरोबर पुण्यातच राहा आणि दुसरी एखादी चांगली नोकरी बघ. आई ग प्लीज, मी नंतर येईन. आता मला कोल्हापूरला जावंसं वाटतंय. कोल्हापूरच्या वातावरणात मला बरं वाटेल ग आई. प्लीज. ऋषी, आता तुझ्या करिअरची सुरुवात होती आणि आता सुरुवातीलाच हे असं झालंय. सगळं वाईट आहे हे ऋषी. बाई ठीक आहे, ही वेळ ऋषीला समजावून घ्यायची आहे, लेक्चर द्यायची नाही. आणि असं काय मोठं आबाळ कोसळलं? ऋषीने काही गुन्हा केलेला नाही. आणि माझ्या नातवानं पोझिशननं मोठा होण्यापेक्षा माणूस म्हणून मोठा झालेला मला आवडेल. सुनबाई, आजपर्यंत मी तुझ्या विरोधात कधी गेलो नाही. तुझा वेगळा राहण्याचा निर्णय सुद्धा मी स्वीकारला. पण या बाबतीत ऋषीचं वागणं मला पटलेलं आहे. त्याची काहीही चूक नाही. डोंट वरी बेटा, काही काळजी करू नको. अरे एक नोकरी गेली म्हणून काय फरक पडत नाही. मुळात तुझ्यासारख्या कलाकारांना अशी हमाली करूच नाही असं माझं म्हणणं होतं. जे झाले ते उत्तम झालेले आहे. वा तिळगुळकर, वा. तुम्ही आहे होय, हे नाही उत्तम झाले. बोला. चांगला सल्ला देताय मुलाला. तुम्हाला आनंदच झाला असेल नाही का? म्हणजे तुम्हाला त्यांनी नोकरी करायला नकोच होती, म्हणूनच हे असं झालंय. एकतर स्वतः कधी नीट वागला नाहीत आणि मुलाला आता अशी शिकवण देताय. ऋषी, हाय ऋषी, बोल. हाय नीतू. अरे तू आजचा कॉफीचा प्लॅन बनवलास, दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. पण ना मला जरा अर्जंट ऑफिसचं एक काम आलंय आणि ते मला अवॉइड करता येणार नाही. त्यामुळे आपण जर नंतर गेलो तर चालेल का? ऑफकोर्स चालेल. अरे वर्क कम्स फर्स्ट. आधी काम. आपण नंतर जाऊया. थँक्यू नीतू, थँक्यू व्हेरी मच. ठेवतो मी. बाय बाय. का रिचार्ज दो ना. हो मॅडम, कशासाठी आलोय आपण इथं? रिचार्ज मारायला. नाही हो मॅडम, आपण ऋषिकेश वेलकम बॅक. अय्या, वेलकम बॅक मध्ये काम केलंय तुम्ही. ऑटोग्राफ प्लीज. शिवांगीजी, ऋषिकेश तिळगुळकर. हा, ऋषिकेश तिळगुळकर. हा बरोबर बरोबर. हे परत आल्याचा आपल्याला आनंद झाला हे सांगायला आपण आलोय ना इथे. वेलकम बॅक, वेलकम बॅक. थँक्यू थँक्यू. वेलकम बॅक ऋषिकेश. थँक्यू. वेलकम बॅक.
खरंच तुम्ही इथे परत आल्याचा ना मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. म्हणजे बघा ना, मला ना एखादी गोष्ट काही केल्या आठवत नसते आणि अचानक एका सेकंदात मला ती आठवते. तेव्हा मला इतका आनंद होतो ना, तितका आनंद मला आता झालाय. थँक्यू शुभांगीजी. एक मिनिट, या सगळ्याला मी जबाबदार आहे. ते कसं? अरे मी तुझा भाग्य विधाता आहे. म्हणजे कसं आहे, आज मी तुझ्या भविष्यात लिहिलेलं होतं की तुला आनंद वार्ता समजेल आणि समजली की नाही आनंद वार्ता. साहेबांनो, जमलं ना तर तुम्ही स्वतःचं चांगलं भविष्य लिहा. म्हणजे काय माहितीये, तुमचा फायदा होईल ना. तुझं नाही, भविष्य लिहा. मॅडम येतात बघू. तुम्ही लिहिताय ना भविष्य ते? मॅडम येतात? हा मॅडम येतात. ते बोलले की भविष्य लिहायला सांगा. चेक करणार आहे? हो बघणार आहेत. म्हणजे काय भविष्य बघणार आहे, लिहिणार आहे मी. मी लिहिते ना, मी लिहिते. याची राशी कुठली आहे ना, सगळं भविष्यच लिहितो आता. तुमचं काय? रिचार्ज बाकी आहे ना. मॅडमला सांगू? साहेबांनो इकडे जरा अर्जंट काम असं. काय झालं गोप्या? काय झालं म्हणून काय विचारता? अहो रिकनेक्शन चार्जेस हवा होता. आता हे काय तुझं नवीन? अहो नवीन नाही, या माझा जुनाच असा. गोप्या, हा मला नीट कळेल असं सांगशील? अहो सांगतो ना, सांगू कच लागतला. आता थोडी तुमची मी प्रियसी असा, तुम्ही माझ्या मनातलं ओळखतला. गोप्या, हा लवकर लवकर बोल ना, माझी बरीच कामं पेंडिंग पडली आहेत, नाहीतर परत नोकरी जायची. बोल लवकर. हा ता कसं असतं माहितीये, लाईट आणि फोन लाईन कापल्यावर जसा जोडायला रिकनेक्शन चार्जेस भरूक लागतला ना, तसाच इकडे पण असा. म्हणजे त्या कसा माहितीये, तुम्हाला कामावरून कमी केला, पुन्हा घेतला म्हणजे तुमचं रिकनेक्शन झालं, त्याच चार्ज भरावे लागतील, तरच आपल्यातलं कनेक्शन राहील ना. गोप्या, हा तुझ्यासोबत कनेक्शन ठेवायला मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. आयुष्याचं शॉर्ट सर्किट नकोय मला. आणि यापुढे तू माझ्याकडनं पैसे उकळू शकशील हा विचार डोक्यातून काढून टाक. माका माहिती असा, सरळ पैसे मागितले तर मिळूचा नाही, म्हणून ना मी एक वेगळी सिस्टम राबवते. हे बघा, आठवलं का? आठवलं का? हा आता हे फोटो जर मॅडम का दाखवला तर तुमची लाईन कट होत. साहेबांनो सांगताला काय करता तुम्ही? पैसे घेता? थँक्यू. वेळ नाही माझ्याकडे. हो बरोबर आहे, कशी वेळ असणार. कॉफीचा आवता नसा ना तुमका, आमच्यावर थोडी तुम्ही नोटक घेता. चांगली जागा ना मॅम? एकदम एकदम का? काय नाही मॅम. मला वाटलं काहीतरी सुचतंय तुम्हाला. मला काय सुचणार आहे मॅम, काही नाही. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. सर युअर रिझर्व टेबल. थँक्यू. थँक्यू. सर म्युझिक. कसलं? सर रोमॅन्टिक म्युझिक. कसलं? सर माहोल बनवायला. त्यापेक्षा जाऊन कॉफी बनवा ना प्लीज. सर त्यासाठी वेगळी लोक आहेत. ओके, ऑर्डर. मॅम तुम्ही काय घेणार? कॉफी. ओके सर. 2 कॉफी पटकन. ओके सर. 1 मिनिट. आरामात आण. ओके. आरामात. ओके सर. ती बोलतात ना आजकालचे वेटर्स. यांचं काही भिनसलंय. ओ गॉड, मी विसरलेच. 1 मिनिट. हा तुम्ही वर येताय का आता? तिळगुळकर वर या.